अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते नागपंचमीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये कोणत्या भाज्या ज्या आहेत त्या चुकूनही आपल्याला बनवायच्या नाहीत। तसेच आपल्याला एका ठिकाणी फक्त चमच्याभर दूध अर्पण करायचं आहे आणि जर काही आपण या दिवशी पदार्थ खाल्ले तर नागदेवता जे आहेत ते आपल्यावरती नाराज होतील आणि मग आपल्याला त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम भोगावे लागतील। म्हणून आपल्याला या दिवशी काही नियमांचे पालन करायचे आहेत आणि काही पदार्थ आपल्याला खाणे या दिवशी कटाक्षाने टाळले पाहिजेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नागपंचमीच्या दिवशी किती आध्यात्मिक महत्त्व आहे आणि सांस्कृतिक महत्त्व आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, कारण महादेवांच्या अनेक प्रतीकांपैकी एक प्रतीक म्हणजेच नागदेवता आहेत। श्री विष्णूंचे सुद्धा प्रतीक म्हणून आपण नागदेवतेकडे पाहिलं जातं। श्रावण महिना जो आहे तो पृथ्वीवरती महादेवांचा पूजा अर्चा करण्यासाठी आपण अतिशय पवित्र असा महिना मानतो आणि महादेव जे आहेत त्या त्यांच्या गळ्यामध्ये नागाला धारण करून असतात। महादेव जे असतात ते संपूर्ण पृथ्वीवरती भ्रमण करत असतात, विराजमान असतात आणि म्हणूनच हा श्रावण महिना जो आहे तो महादेवांना समर्पित असतो। तसेच या श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी आणि नागदेवतेच्या पूजेला सुद्धा विशेष असे महत्त्व आहे। त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी आपण नागदेवतांची पूजा करत असतो। ही पूजा करत असताना कशी करावी याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तुम्ही जर आतापर्यंत पाहिला नसेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता। त्याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल। तसेच या दिवशी आपल्याला कोणत्या भाज्या चुकूनही खायच्या नाहीत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। पण त्या अगोदर जाणून घेऊया की तुम्हाला या नागपंचमीच्या दिवशी कोणत्या ठिकाणी चमच्याभर दूध जे आहे ते अर्पण करायचे आहे। नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करून आपल्याला जी आपल्या देवघरातील देवांची पूजा आहे, देवपूजा जी आहे ती देवपूजा तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायची आहे। त्यानंतर नागदेवांची पूजासुद्धा या ठिकाणी तुम्हाला करायची आहे। नागपंचमीची पूजा आहे ती वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते आणि वेगवेगळ्या भागाची पद्धतसुद्धा वेगवेगळीच असते। काही भागामध्ये नागदेवतेचे चित्र काढून पूजा केली जाते, तर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला नागदेवतेची पूजा करून घ्यायची आहे। यासोबतच आपल्याला भगवान शिवशंकरांची सुद्धा पूजा या दिवशी करायची आहे। भगवान शिवशंकर जे आहे ते आपल्या गळ्यामध्ये नाग धारण करत असतात, त्यामुळे आपण नागपंचमीला नागांची पूजा करत असतो। भगवान शिवांची सुद्धा आपल्याला या पूजेने आशीर्वाद प्राप्त होतात। त्याप्रमाणे आपण भगवान शिवांची सुद्धा पूजा या ठिकाणी करायची आहे। एका तांबणामध्ये तुम्हाला शिवलिंग घ्यायचं आहे आणि तुमच्या देवघरामध्ये जे शिवलिंग असेल ते शिवलिंग या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। त्यानंतर त्या शिवलिंगावरती तुम्हाला सर्वप्रथम 11 चमचा पाण्याने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला 11 चमचे दुधाने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा पाण्याने तुम्हाला 11 चमचे अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र जो आहे तो मंत्र या ठिकाणी तुम्हाला म्हणायचा आहे। अभिषेक करून झाल्यानंतर हे शिवलिंग जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित सुती मऊ फडक्याने पुसून घ्यायचं आहे। कपड्याने पुसून घेऊन तुम्हाला ते जे आहे त्याच्या जागेवरती ठेवायचं आहे। त्यानंतर या शिवलिंगाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। शिवलिंगाला तुम्हाला या ठिकाणी भस्म अर्पण करायचं आहे, पांढरी फुले अर्पण करायची आहेत आणि जर तुमच्याकडे पांढरी फुले नसतील तर ऋतुमानानुसार तुमच्याकडे जी काही फुले असतील ती फुले या ठिकाणी तुम्ही अर्पण करू शकता। त्यानंतर बेलपत्र जे आहे ते बेलपत्र तुम्हाला या ठिकाणी अर्पण करायचं आहे। त्यानंतर नैवेद्य म्हणून तुम्हाला दूध ठेवायचं आहे, कारण नागपंचमीच्या दिवशी नैवेद्य जो आहे तो दुधाचाच नैवेद्य ठेवत असतो। नागदेवतेला सुद्धा दुधाने या दिवशी अभिषेक घालण्याची परंपरा आहे आणि नागदेवतेला दुधाने अभिषेक घालणे हे अत्यंत पवित्र मानले जाते आणि ज्यांना कालसर्पदोष आहे त्या लोकांनी तर आवर्जून नागपंचमीच्या दिवशी महादेवांची नागदेवांची पूजा आवश्यक करावी। त्यामुळे ज्यांना कालसर्पदोष आहे तो जो दोष आहे तो दोष निघून जातो, म्हणजेच नष्ट होऊन जातो। कारण आपल्याला जर कालसर्पदोष असेल तर आपल्या जीवनामध्ये भरपूर अडचणी येतात, आपल्या शिक्षणामध्ये समस्या येत असतात, नोकरीमध्ये अडथळे येत असतात। तसेच जर तुमचे विवाह जमत नसतील तर विवाह जमण्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा अडचणी येत असतात। त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही नागपंचमीच्या दिवशी आवश्यक करा। आवश्यक या गोष्टी म्हणजेच काय, नागदेवतांची पूजा करणे ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून करा। त्याचबरोबर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की
चुकून तुम्हाला कोणत्या भाज्या ज्या आहेत त्या नागपंचमीच्या उपवासाला बनवायच्या नाही आहेत. नागपंचमीचा हा जो उपवास आहे तो भावाचा उपवास असतो. भावाचा उपवास आपण नागपंचमीच्या दिवशी सोडत असतो आणि हा उपवास जो आहे तो चतुर्थीला केला जातो, म्हणजेच नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो. या दिवशी नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला आपल्या घरामध्ये सात्विक अन्नपदार्थच बनवायचे आहेत आणि काही पदार्थ जे आहेत ते चुकूनही तुम्हाला तुमच्या घरामध्ये बनवायचे नाहीत. या पदार्थामध्ये प्रामुख्याने येतो तो म्हणजे मांसाहार. तसं जर बघायला गेला तर सगळीकडे श्रावण महिना चालू आहे आणि जवळजवळ 99% लोक जे आहेत ते संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये मांसाहार जे आहे ते करतच नाहीत. पण कोणी जर मांसाहार करण्याचा विचार करत असेल तर चुकूनही तुम्ही असं करू नका. कारण मांसाहार जर तुम्ही केला तर त्याचे परिणाम जे आहेत ते आपल्यालाच भोगावे लागतील. कारण आपल्या कर्मावरती त्याचा जो नकारात्मक प्रभाव आहे तो प्रभाव पडत असतो. त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या शरीर आणि मन दोन्हीवरती सुद्धा होत असतो. त्यामुळे आपल्याला पचायला जे हलके पदार्थ आहेत तेच पदार्थ तुम्हाला या दिवशी बनवायचे आहेत. बटाटासुद्धा पचायला जड आहे, त्यामुळे उपवासाच्या दिवशी तुम्हाला बटाट्याची भाजीसुद्धा बनवायची नाही आहे आणि नागपंचमीच्या दिवशीसुद्धा आपल्याला ती चुकूनसुद्धा बनवायची नाही. आणि त्याचबरोबर कांदा लसणाचा सुद्धा वापर आपल्याला या दिवशी जेवणामध्ये करायचा नाही. कांदा लसूण हे तामसिक अन्नपदार्थ मानले जातात. त्यामुळे जेव्हा कधी काही आपण ठराविक तिथी असतात त्या दिवशी आपण कांदा विरहित भोजन बनवत असतो. त्यामुळे कांदा आणि लसूण जो आहे तो सुद्धा आपल्याला या दिवशी वर्ज्य करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तळलेले पदार्थ खायचे नाही आहेत. नागपंचमीच्या दिवशी तळणीचे पदार्थ करायचे नाही असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी तुम्हाला तळणीचे सुद्धा पदार्थ तळायचे नाही आहेत आणि खायचे सुद्धा नाही आहेत. त्याचबरोबर तेलकट तिखट तामसिक पदार्थसुद्धा अति मसालेदार पदार्थ तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी खायचे नाही आहेत. नागपंचमीच्या दिवशी आपल्याला गरम पदार्थसुद्धा खायचं नसतं. जे काही पदार्थ खायचे असतात ते पदार्थ थंड झाल्यावरच खायचे असतात. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी चहा पिणे आलं, कॉफी पिणे आलं, दूध पिणे आलं, हे जे आहे ते सर्व तुम्हाला थंड करूनच प्यायचं असतं. मुळात शक्यतो उपवासाच्या दिवशी म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी तुम्ही कॉफी आणि चहा पिणं हे टाळा. यामुळे काय होईल की उपवासाच्या दिवशी जर तुम्ही चहा कॉफी पिलात तर तुमच्या शरीरामधील आम्लतेची पातळी वाढेल आणि त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला ॲसिडिटीचा सुद्धा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे चहा कॉफी पिणं हे तुम्ही टाळा. त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी तुम्ही कोणताही पदार्थ गरम असेल तर तो गरम घेऊ नका. कारण त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे की उपवास सोडायच्या अगोदर तुम्हाला एका कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून तुम्ही हे कोमट पाणी पिऊ शकता. यामुळे काय होईल की उपवास धरल्यामुळे तुमचा जो शरीर होतो तो शरीरामधील जी ॲसिडिटी आहे ती ॲसिडिटी जो आहे ती नियंत्रणात राहण्यास मदत होईल. त्यामुळे तुम्ही उपवास सोडण्याच्या अगोदर तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये लिंबू टाकून तुम्ही पाणी पिऊ शकता. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला चाकूने सुरीने काही कुठल्याही वस्तू कापायच्या सुद्धा नाही आहेत. जर तुम्ही फळ खाणार असाल उपवासाच्या दिवशी तर फळेसुद्धा या दिवशी तुम्हाला चाकूने चिरता कापता येणार नाही आहेत. त्यामुळे हा विचार करूनच तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. आता हे जर सर्व गोष्टी करून तुम्ही जर उपवास केला तर नागदेवता जी आहे ते नागदेवतेंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि अशा सर्व गोष्टींचा विचार करूनच आपल्याला उपवास हा सोडायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.